सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली टीम कडून जयेश पाटील JP, ज्याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये काय धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलं गेलं आणि आपल्या टीमला पहिला सामना विजय संपादन करून दिला मिस्टर जयेश पाटील. आणि त्याच्या समवेत नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सहवाग मिस्टर निलेश गंगाराम भोईर मैदानामध्ये दाखल होत असताना 4 ओव्हरचा सामना आहे. गोलंदाजी ट्रॅकवर बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर या टीमचा आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर मिस्टर योगेश भगत गॅरो गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पॉवर प्लेचा एकमेव षटक आहे. या षटकासाठी फ्लाय स्लिप तैनात आहे. बॅकफुट पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये जर पाहिलं तर डीप काउ कॉर्नर आहे आणि एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन निलेश गंगाराम भोईर साठी लावण्यात आलाय. मॅच लावते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल. अगदी हातांना माती चुळत असताना निलेश गंगाराम भोईर या मॅच साठी बॅटिंग साठी तयार होतोय आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर योगेश भगत गॅरो. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस क्रॉस खेळलाय. मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर पहिल्याच बॉलवर येतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सहवागच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. 6 धावा. लाजवाब स्ट्रोक. षटकाराने आपले इरादे स्पष्ट केले, ज्यासाठी तो जाणला जातोय, ज्या खेळीसाठी त्याची ओळख आहे, तो खेळाडू आहे निलेश गंगाराम भोईर. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 6 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. दुसऱ्या बॉलवर ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय? कॅच होईल ड्रॉप. कॅच इज विन द मॅचेस. अगदी उलट्या दिशेने धावत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना यश मात्र मिळालं नाही. कॅच टाळी ड्रॉप. जीवनदान मिळतोय निलेश गंगाराम भोईरला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 2 चेंडूचा केस संपलाय. निलेश गंगाराम भोईरचा विचार केला तर फास्टेस्ट हाफ सेंचुरी 12 बॉल मध्ये अगदी 9 मित्रमंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये केली होती. यावेळेस देखील ऑन साइडला आणखीन एक तडाखा, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. 4 धावांसाठी चौकार. सुपर बॅटिंग. कमी गतीचा चेंडू हा देखील पाहायला मिळाला आणि 10 बॉल मध्ये अर्धशतक झळकवलं होतं. 5 बॉल मध्ये 5 षटकार देखील पाहायला मिळाला. याच 5 चौकार 5 षटकार. त्याच्या बॅट मधून 9-7 क्रिकेट संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी राहिली होती आणि निलेश भोईरने नेहमीच मोठमोठ्या खेळीसाठी तो जाणला जातोय. खुल्या गटातील व्यावसायिक क्रिकेट देखील तो खेळला. इथे देखील ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा धाव फलकावर लागली. चांगली सुरुवात. योगेश भगत गॅरोने या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर जास्ती भर कमी गतीच्या चेंडूवर ठेवण्यात आले, त्यामुळे त्या चेंडूला रीड करण्यात निलेश भोईर यशस्वी झालाय. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रॉंग अपील केली आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना आणि अपील केली होती पण विश्वास नव्हता. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता होती. अगदी कॉन्फिडन्सने अपील करत असताना अंपायरचा डिसिजन ऑलरेडी आलाय नॉट आउट, त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. चांगली वापसी केली गेली. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 5 बॉलचा खेळ संपलाय. 13 या आकड्यावर बिनगडी बाद. 4 ओव्हरचा सामना आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. यावेळी देखील लॉंग ऑन रिजन मध्ये फेकून दिलाय. जयेश पाटीलच्या बॅट मधून अखेरच्या बॉलवर येतोय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर बिनगडी बाद. CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघाची
बॅटिंग करत असताना सुपर स्टार्ट वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात दमदार झाली आहे गावदेवी ऐरोली संघाची. या मॅच मध्ये पहिला सामना जिंकला टीम घणसोली 11 घणसोली टीमला पराभूत केलं. 58 धावा उघ्या अगदी 5व्या षटकामध्ये 5 बॉल ठेवून तो सामना जिंकला. त्यामध्ये दमदार खेळ राहिला जयेश पाटीलचा, जगदीश पगडेचा आणि निलेश भोईरने देखील चौकाराने आपलं खातं उघडलं होतं. गावदेवी ऐरोली टीम अगदी विस्फोटक फलंदाजाचा भरणा असलेला संघ देखील आहे. 19 धावा दाखल करायला लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर विजय खडसे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक वेगवान गोलंदाज आहे. पावबपलेचे षटक संपलं गेलं. षटक क्रमांक 2. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. ऑफस्टमच्या अगदी वाईड लाईनने चेंडू पिचिंग करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. ऑप्शनवर मारा ठेवणं हे चांगला विकल्प आहे आणि चांगली रणनीती आहे. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. इथे लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पण दिशा आणि नियंत्रण यावर देखील नियंत्रण ठेवावं लागेल. आणि आता व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 4 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा. पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. 21 ऑन स्कोरबोर्ड. दोन्ही टीम जो संघ जिंकेल तो जय बालाजी राबाडे टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल आणि तो असेल सेमीफायनलचा सामना. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे का? यस, प्रयत्न केला जातोय मिड विकेट रिझन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. रितेश चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या टीमसाठी धावा वाचवणं गरजेचं आहे आणि त्या धावा वाचवणं इम्पॉर्टंट असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे त्यामुळे एक धाव फार महत्वाची आहे. इथे स्लॉट मध्ये बॉल. हवाई सफर. चेंडू जातोय हवा के साथ साथ घटा के संग संग. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जयेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आला. टीमची धावसंख्या 28-28. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग दोन्ही बाजूने. आक्रमण दोन्ही बाजूने. अटॅक दोन्ही बाजूने. हल्ला बोल केला जातोय. टप्प्याचा बॉल शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. असं वाटलं होतं की योगेश भगत गॅरोच्या हातात चेंडू विसावेल पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. फुलरचा चेंडू आहे. फिरकावलाय मिड विकेट रिजन मध्ये. जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर JP. ऐरोली गावचा वंडर बॉय या मॅच मध्ये बरसताना दिसतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये देखील दमदार खेळ करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 ऑन स्कोरबोर्ड. 5 चेंडू मध्ये 19 धावांची झंझावत खेळ करत असताना त्यामध्ये आणखीन एक मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना एलिव्हेशन नव्हतं आणि फलंदाजाला परतावा लागेल. चांगला झेल पकडला जातोय. आणि षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. पहिला गडी गारत होतोय 35 या आकड्यावर. एक गडी बाद 35. 35 धावा दाखल करायला लागली. 2 षटकांचा खेळ संपलाय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नारायण म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. वेलकम नारायण म्हात्रे साहेब. सरचे स्वागत आहे. क्रिकेटवर नेहमीच प्रेम केलंय आणि आमच्यासारख्या समालोचकांवर नेहमीच त्यांचा नेहमीच आशीर्वाद असो. वेलकम.
दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 35 स्कोर बोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय मिस्टर नितीन सुतार. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. अंडरम क्रिकेट मधली एक मातबर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि अंडरम क्रिकेट खेळत असताना ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडली नितीन सुतार याने. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळते. बेस्ट पिच क्रिएटर म्हणून त्याची ओळख देखील या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आहे. पहिलाच बॉल इनटू द ब्लॉक होल. दांडी गोल होत असताना निलेश भोईरच्या विकेटचा पतन होतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन. निलेश भोईर परतलाय. दुसरा धक्का लागतोय. गावदेवी ऐरोली संघाला फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मिस्टर प्रीतम पाटील. आणखीन एक अटॅकिंग क्रिकेटसाठी जाणलेला हा खेळाडू आहे प्रीतम पाटील. डावखुरा गोलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे. ही कॉन्टेस्ट ज्यावेळेस असते ना त्यावेळेस गोलंदाजावर दबाव असतो आणि या दबावामध्ये आपल्या पाठीशी असलेला अनुभव, त्या अनुभवाचा वापर करत असताना नितीन सुतार या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल फेस करत असताना मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या 36 आकड्यावर. जगदीश पगडे मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती जगदीश पगडेने. सुपर बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी आणि 58 धावांचा पाठलाग करत असताना अगदी गोलंदाजावर तुटून पडले होते. चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये तैनात नाही आहे क्षेत्ररक्षक. सिंगल मिळतीये. चांगली गोलंदाजी नितीन सुतारच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. पहिल्या 3 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्यात नितीन सुतारने. अनुभव आणि अनुभवाचा वापर करत असताना भरपूर वर्ष वाशी गावासाठी ज्याने क्रिकेट खेळलं, आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी योगदान दिलं. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नेहमीच कॉन्ट्रीब्युशन देत असताना नितीन सुतार आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये देखील तेच करतोय. इथे फटका चांगला आहे. जगदीश पगडेच्या रडार मध्ये जर तुम्ही चेंडू द्याल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 6 धावांचा षटकार. 43 धावा फलकात लागलीत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. जगदीश पगडेचा पहिला धमाका. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि विकेटचं होईल पतन. नितीन सुतारने आणखीन एक शिकार केली. जगदीश पगडेला परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होत असताना या ओव्हर मध्ये आतापर्यंत इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी करत असताना 8 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. निलेश भोईर आणि जगदीश पगडे सारखे दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक होते. दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर मिस्टर दुर्वेश मनोरे फलंदाजीसाठी आलाय. तर दुर्वेश थोडासा फास्ट करा. आणि अजून एक सामना आहे. जय बालाजी रबाडे टीम रिपोर्टिंग करा. या मॅच नंतर लगेचच आपण सेमीफायनलचा सामना खेळवणार आहोत.
दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा 1 लाखाचं पारितोषिक, दोस्ती चषक, ही भव्य दिव्य ट्रॉफी, प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 25,000 50,000 असे पारितोषिक, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण, मॅन ऑफ द सिरीज असे अनेक पारितोषिक. हे भव्य दिव्य असं स्वरूप पाहायला मिळते. 1 लाखाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील फटका हवेत आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक राहिलाय प्रेक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अखेरच्या बॉलवर येतोय षटकार. अशा तऱ्हेने 49 धावा दाखल करायला लागलीत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्यात नितीन सुतार याने आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. शेवटचे षटक बाकी आहे. 49 धावा दाखल करायला लागलीत. अखेरचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सचिन रजत, जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, ज्याने अर्धशतक झळकवलं होतं. 65 धावांची एक झंझावत खेळी केली होती. 9 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि पहिलं अर्धशतक सचिन रजतच्या बॅट मधून आला. यावेळी देखील स्क्वेअर कट केला. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 50 आकड्यावर जाऊन पोहोचते. 50 धावा दाखल करायला लागलीत. अर्धशतक आतापर्यंत कंप्लीट झाले. टीम CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघाचं चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात करून दिली. अकोटापाच्या बॉलला पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सचिन रजतच्या माध्यमातून. सचिन रजतचा विचार केला तर नुकतीच झालेली NMTCA च्या माध्यमातून नवी मुंबई चॅम्पियन्स लीग, त्या लीग मध्ये देखील काय बॅटिंग केली होती सचिन रजतने. अफलातून परफॉर्मन्स केला होता आपल्या टीमसाठी. इथे देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आणि वेगवान स्ट्रोक लगवला जातोय थ्रू द कव्हर. प्रीतम पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. सुपर स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक. वेगाचं उत्तर वेगाने ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. कशा पद्धतीने वेगवान चेंडू अगदी कव्हर रिजन मध्ये लाजवाब स्ट्रोक लगवला गेलाय. 55 धावा दाखल करायला लागलेत. 3 गडी बाद 55 धावा. ऐरोली टीम शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर. 56 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 56 धावा. सचिन रजत गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक अखेरचं घेऊन येत असताना इच्छापूर्ती वाशी वर्सेस CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ मैदानामध्ये खेळत असताना शेवटच्या 2 बॉल शिल्लक आहे. प्ले एंड मिस पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर चांगले षटक म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केलेत सचिन रजतने. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीमने. बघूया या 57 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने इच्छापूर्ती वाशी टीम करतोय आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. तत्पूर्वी जय बालाजी राबाडे टीम रिपोर्टिंग करा ही विनंती केली जाते. धन्यवाद.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आमचे सगळेच प्रेक्षक आज या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या दिवसाखेरीज काही लढती आपल्याला पाहायला मिळेल. त्यामधील एक हाय व्होल्टेज सामना म्हणजेच इच्छापूर्ती वाशी वर्सेस CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ खेळताना दिसतोय. बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली संघाने उभारल्या तब्बल 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय 24 बॉल मध्ये. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सचिन रजत आणि त्याच्या समवेत योगेश भगत ग्यारव. मागच्या मॅचचा हिरो सचिन रजतने अफलातून परफॉर्मन्स केला. तब्बल 65 धावांची एक झंझावत खेळी करत असताना 9 षटकार लगवले. आपल्या टीमला पहिला विजय मिळवून दिला. राकेश जाधव गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे सचिन रजतच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. सुपर बॅटिंग सुपर बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. ऑन दी अप खेळा थ्रू द कव्हर ला जबाब. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौकाराने टीमची धावसंख्येचा अकाउंट श्री गणेशा झाली आहे. इथे देखील पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ला एक्झिक्यूट केला कव्हर रिजन मध्ये. लाजबाब बॅटिंग. पहिल्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग चौकार. कव्हर मध्ये क्लेवर बॅटिंग सचिन रजतच्या बॅट मधून. बघा या सगळ्या दोस्ती ग्रुप मध्ये दीपू सिंगचं नाव देखील ऍड केलं जाईल. त्यांचं देखील योगदान राहिले या स्पर्धेसाठी. डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा येतोय. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावाने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर आक्रमकता धारण केली गेली. लोअर फुल टॉस बॉडीला बेंड केलाय आणि चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर सेंड केलाय. सचिन रजतच्या बॅट मधून आलाय षटकार. सुपर बॅटिंग. चौफेर फलंदाजी पाहायला मिळते. सचिन रजत सेट ऑन अ फायर. पहिल्या 3 बॉल मध्ये 16 धावा फलकावर लागलेत. 56-57 धावांचा पाठलाग करत असताना सडेतोड उत्तर पाहायला मिळते टीम इच्छापूर्ती वाशी टीम कडून. आणि जो खेळाडू भन्नाट फॉर्म मध्ये आहे त्याचा फॉर्म बरकरार ठेवत असताना सचिन रजत. व्हॉट अ प्लेयर. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिसिन सचिन रजत. अफलातून परफॉर्मन्स राहिलाय. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवले. या मॅच मध्ये देखील दमदार खेळ करत असताना लोअर फुल्लर लेनचा चेंडू आहे. बॅटची एज. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 17 स्कोरबोर्ड. 17 धावा फलकावर लागलीत. 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात. 57 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 40 करायचे. 19 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. यावेळेस बॅटची एज आणि सिंगल मात्र मिळते. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. आता 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 39 धावा करायचे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा येत असताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे ना या मोठमोठ्या धावांचा पाठलाग करत असताना फार इम्पॉर्टंट असतं. आणि या ओव्हर मध्ये देखील चांगल्या धावा येत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 धावा करायचेत. या मॅचला जर जिंकायचं असेल इच्छापूर्ती वाशी टीमला तर साथ द्यावी लागेल सचिन रजतला.
या स्पर्धेच्या निमित्तानं दोस्ती ग्रुपचे सगळेच सन्माननीय अतिथी मान्यवर आणि त्यांचं देखील योगदान राहिले. मिनीश पाटील असेल, आशिष पाटील असेल, अमोल पाटील असेल, हितेन पाटील असेल, हेमंत पाटील, किशोर पाटकर, कैलास पाटकर, अक्षय पाटील, सुनील पाटील, राजा पाटील, चेतन पाटील, प्रशांत चव्हाण, प्रणित पाटील, उमेश पाटील, सलमान सय्यद, वैभव पाटील, यश मडवी आणि दीपू सिंग अशा सगळ्यांचंच आभार या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण की ज्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 5 वर्ष मेहनत घेतली. 5वं पर्व आहे दोस्ती ग्रुपचं आणि सातत्यपूर्वक या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. योगेश भगत गॅरो वन ऑफ द फायनेस्ट बॅट्समन, ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. बॅटिंग करावी लागेल, साथ द्यावी लागेल. पहिलाच बॉल अगदी शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची इनर एज लागते, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट. रेझर मध्ये सिंगल मिळते, एका धावाने टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. एखादं षटक आहे ना, ते षटक मॅच मध्ये वापसी करून देईल CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघासाठी. त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल 14 धावांचे योगदान देत असताना सचिन रजत आणि योगेश भगत गॅरोने आपलं खातं उघडलंय. बिनगडीबाद टीमची धावसंख्या 19 आकड्यावर, षटक 16 या आकड्यावर, 16 धावा 6 बॉल मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. 19 धावा बिनगडीबाद. बघा शूज आणि पायामध्ये थोडंसं इंजरी येत असताना गौरव शिंदे एक वेगवान गोलंदाज आहे आणि ज्या वेळेस पायाला इंजरी होते त्या वेळेस गोलंदाजाला गोलंदाजी करणं इतकं सोपं नसतं आणि तेच पाहायला मिळते. पुन्हा एकदा गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर आले सिंगल. सचिन रजक स्ट्राइक एंडवर आहे. सचिन रजकची विकेट फार इम्पॉर्टंट असेल टीम ऐरोली संघासाठी. यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षकच्या खाली आणि काय घडले, कॅच होईल ड्रॉप. दुर्वेश मनोरेच्या हातून झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे कॅच सुटली आहे आणि सचिन रजत सारख्या फलंदाजाला जर जीवनदान देता त्याचा मोबदला तुम्हाला भरावा लागेल. टीमची धावसंख्या 20 आकड्यावर. ऑफ स्टंबर मारा ठेवला गेलाय, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. 21 आकड्यावर. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत इच्छापूर्ती वाशी टीम कडून. योगेश भगत गॅरो हा फक्त 1 आकड्यावर खेळतोय आणि 7 बॉल मध्ये 17 धावांचे योगदान सचिन रजकच्या बॅट मधून पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग. गुलबटाप्याचा चेंडू आहे समोरच्या दिशेने. स्ट्रोक चांगला लगवला गेलाय. जेपी वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. या ओव्हर मध्ये इंजर्ड असताना देखील गौरव शिंदेने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेत. हे एखादं षटक बाकीचे 3 बॉल जर चांगले पडले तर हवी होईल गावदेवी ऐरोली टीम. जर या 3 बॉलवर मोठे फटके आले तर नक्कीच टीमची धावसंख्या 22. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 18 धावा आणि आता 4 धावा आल्या. स्टेप आउट केलाय. संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. क्षेत्ररक्षक राकेश जाधव आहे. चूक होणार नाही. विकेटचं होईल पतन. सचिन रजकच्या विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतो इच्छापूर्ती वाशी संघाला. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. स्टेप आउट केलं होतं. अगदी टॉप पेज लागली होती. भरपूर काळ हवेमध्ये चेंडू होता आणि राकेश जाधवने झेल पकडलाय. विकेटचं पतन असताना पहिला गडी गारद झालाय.
एक गडी बाद. टीमची धावसंख्या 22. ज्या खेळाडूवर मोठी आशा होती तो खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने रवाना होत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना विजय खडसे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला. सफलता मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गौरव शिंदे. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं गेलंय. फिंगर रोल केले गेले. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात गौरवने. सुपर बॉलिंग. चला जय बालाजी राबाडे टीम देखील सज्ज होईल या मॅच नंतर लगेचच. त्यांचा कॅप्टन देखील रेडी आहे. काय घडलंय इथे? अंपायरचा इशारा ते व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. चांगली गोलंदाजी करत असताना वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लाईन मिस केली. व्हाईट+1 अशा 2 धावा मिळतील. चेतन 2 धावा. टीमची धावसंख्या 24 च्या आकड्यावर. 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे देखील बॅटची एज थर्ड मॅन रीजन मध्ये चेंडू जातोय. एका धावाने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफल करावं लागलेत. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 32 धावा. 12 बॉल 32 धावा इक्वेशन आहे. 16 ची सरासरी राखायची. मॅच अजूनही ऑन आहे. एखादं चांगलं षटक आणि मागच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 7 धावा देऊन 1 गडी गारद केला गौरव शिंदेने. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 32 धावा. नवीन गोलंदाज करण राठोड गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. योगेश भगत गॅरोला आक्रमकता धारण करावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये जर जिंकायचं आहे. लोअर फुलटॉस चेंडू फेकून दिलाय. सीमा लगत आहे. क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान खूप चांगला झेल पकडला जातोय. योगेश भगत गॅरोला परतावा लागेल. विकेटचे पतन होत असताना जुसी फुलटॉस वर एक्झिक्यूट करू शकला नाही आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. लोअर फुलटॉस चेंडूला ऑन साइडला लगवण्याचा प्रयत्न करत असताना काय जजमेंट पाहायला मिळते. अगदी बराच काळ एका पायावर तो उभा होता आणि खूप चांगला बॅलन्स पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कार्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. असे झेल घेणं गरजेचं आहे. मागच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर दुर्वेश मनोरीने चूक केली होती. कॅच ड्रॉप झाला होता पण सुदैव म्हणावं लागेल की सचिन रजत जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला नाही. अन्यथा या मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला असता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना नितीन सुतार. क्षमता आहे, एबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. या सगळ्याच गोष्टी आणि सगळेच वाक्य नितीन सुतारसाठी लागू होतात. इतकं चांगलं क्रिकेट त्याने खेळले. आल्या आल्या मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना एलिव्हेशन नाहीये. प्रीतम पाटील सेफ हँड मानला जातोय या टीमचा आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. विसावतोय. आणखीन एक विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेटचं पतन होत असताना 25 वर आणखीन एक गडी बाद होतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. करण चांगली गोलंदाजी करतोय ऑन हॅट्रिकच्या बोल्यावर. आज मनोज चव्हाणने हॅट्रिक साधली सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रामध्ये सचिन रजतच्या बॅटमधून 65 धावांसारखं एक अर्धशतक देखील पाहिलं. आणखीन एक हॅट्रिकची संधी आहे गोलंदाजाला आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. रितेश ज्यांनी चांगली फिल्डिंग केली होती. 2 झेल पकडले होते रितेश. नावा करावा लागतील. प्रमुख फलंदाज परतल्यानंतर अगदी लोअर ऑर्डरवर ही जबाबदारी आली डावा करण्याची.
आणि आल्या आल्या लगावतो व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक, सँड अँड डिलिव्हर्ड, फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. मॅच अजूनही जिवंत आहे असा सांगणारा षटकार. मॅच आता 9 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 26 धावा. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा हिट आला तर मॅच बनू शकते. क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही, त्यामुळेच ही मॅच अजूनही बनू शकते. त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. यावेळी देखील फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये अलॉंग द ग्रास, घासत पुसत चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता 8 बॉल मध्ये करायचे तब्बल 25 धावा. 8-25 इक्वेशन आता मॅच मध्ये पोहोचलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केल्या गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. आता इक्वेशन बदललंय. 8 बॉल मध्ये करायचे 24 धावा. 8-24 असा इक्वेशन आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे प्रीतम पाटील. वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना एका धावाला 2 धाव मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. इच्छापूर्ती वाशी टीमला गरज आहे धावांची. त्या धावा करण्यासाठी आटापिटा करावा लागेल आणि तेच करत असताना दोन्ही बॅटर. 35 7-22. ऑफ स्टंपला मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. लॉस ऑफ 3 विकेट. आता 6 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 22 रन्स. अखेरचं षटक हाताळण्यासाठी दुर्वेश मनोरे गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. रितेश ज्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला होता मागच्या ओव्हर मध्ये. 2 बॉलचा सामना करत असताना 7 धावांवर खेळतोय. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा शॉट टॉम्पुल फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. मॅच अजूनही ऑन आहे. सुपर बॅटिंग रितेश करत असताना या मॅच मध्ये लाजबाब खेळ राहिल. या मॅच मध्ये टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता इक्वेशन बदललंय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 16 धावा. इच्छापूर्ती वाशी टीम. प्रमुख फलंदाज परतले त्यानंतर मुख्याच्या ठिकाणी रितेशने आपला क्लास दाखवत असताना यावेळेस आणखीन एक व्हॉट अ शॉट. ज्युसी फुल टॉस वर आय एम द बॉस सांगणारा षटकार. लाजबाब स्ट्रोक. सुपर बॅटिंग. लाजबाब बॅटिंग करत असताना 4 चेंडू 10 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. हितेशने सुपर डुपर बॅटिंग केली. 4 बॉल 19 धावांची झंझावत खेळ करत असताना या मॅच मध्ये लाजबाब खेळ. 475चा स्ट्राइक रेट पाहू शकता. काय बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर रितेश. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट बॉलची सांगता होत असताना
कहाणी में ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. 3 बॉल 10 धावा. व्हॉट अ मॅच. 3 बॉल 10 धावा. सुनील पाटील अंपायरच्या भूमिकेत. रितेश मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार लगवलेत. मॅच ऑन आहे. इथे फटका हवेत आहे. एलिव्हेशन नाहीये. जेपीच्या हातात चेंडू विसावतोय आणि अखेर रितेश शिखे संपुष्टात येत असताना या मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण केला होता. ही मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं. जयेश पाटील देखील अगदी सेकंड करत असताना रितेशच्या खेळीसाठी सुपर बॅटिंग. लाजबाब खेळ राहिला. आता 2 बॉल 10 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर वीरू आलाय. 2 बॉल 10. सँडी सर अनेक सामनेमध्ये 2 बॉल 10 धावा, 2 बॉल 11 धावा, 2 धाव 12 धावा हे चित्र आम्ही पाहिले. ही देखील आठवण आमच्या स्मरणात राहील. त्यामुळेच वीरूला आता या 2 बॉलवर 2 मोठे हिट करावे लागतील. डावखोरा फलंदाज आहे. यंगस्टर खेळाडू आहे. जबाबदारी आहे. प्रेशर आहे. दुर्वेश मनोरेचं कौतुक करावं लागेल. मागच्या 2 बॉलवर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. आता 1 मध्ये 10 करायचेत. 1 बॉल 10. जुगावचं मैदान आजही आठवते सँडी सर. या धावा चेस हा झाल्यात. 1 बॉल मध्ये 10 धावा. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार, पण हा चौकार विजय मिळू देऊ शकणार नाही आणि अखेर इच्छापूर्ती वाशी टीम या दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत होते. वेल प्लेड टीम CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ आणि हार्ड लक इच्छापूर्ती वाशी. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाऊया. सेमीफायनलचा सामना गावदेवी ऐरोली वर्सेस जय बालाजी राबाडे. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच गौरवने बाकी कोणी सगळे नाही बॅटिंग